20 या पर्वाकडे पहिला बॉल ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर होता, वेगाने प्रत्युत्तर दिले. ज्या प्रकारे असलेला अनुभव आणि तो अनुभव या ठिकाणी पणाला लावत असताना पहिला बॉल पेस करत असताना ऑन स्क्रीन आपण बॅट्समन रोहनला पाहतोय. भरपूर अपेक्षा आहेत या मॅच मध्ये टीम कुणाल 11 या टीमला, कारण पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना एक मोठा स्कोर उभा राहायचा आहे. ज्या प्रकारे टॉस जिंकल्यानंतर टीम अर्जुन बॉईज या टीमने घेतलेला निर्णय तो म्हणजे फिल्डिंग करण्यासाठी तो निर्णय सिद्ध करत असताना पहिल्या बॉलवर मोहितने मात्र आपले इरादे स्पष्ट केलेत. मोहितचा हा बॉल लॉक केलाय. डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डर पोहोचेल तोपर्यंत या स्पर्धेतील पहिला स्ट्रोक, हा पहिला चौकार येत असताना फलंदाज रोहनच्या बॅटमधून हा क्रॅकिंग स्ट्रोक. मोहितचा डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डर पोहोचेल तोपर्यंत या स्पर्धेतील पहिला स्ट्रोक, हा पहिला आणि तो पुल सक्सेसफुल देखील होत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. चार होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावफल गोपन झालंय. कुणाल 11 या टीमचं या स्पर्धेमधील पहिला चौकार लगावण्याचा विक्रम बॅट्समन रोहन याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. समोरच्या दिशेने स्ट्रोक केलाय. क्रिकेटमध्ये सर्वाधिक सुरक्षित स्ट्रोक म्हणजे स्ट्रेट हिट आणि तो हिट येत असताना सुरुवातीला पहिला बॉल ज्या प्रकारे थोडस दडपण होतं, त्यानंतर एक चौकार आला, एक सिंगल. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न क्रिकेट सध्याच्या स्थितीला या बॉलवर आपल्याला मिळाला. आतापर्यंत 3 बॉल रिलीज केलेत गोलंदाज मोहितने आणि अवघ्या 5 धावा आतापर्यंत त्याच्या माध्यमातून खर्च केल्या गेल्या. कामराज क्रीडांगण मुंबईमधील एक नामवंत क्रीडांगण आणि आज याच क्रीडानगरीमध्ये टेनिस बॉल क्रिकेटचा एक बलावंत दैदिप्यमान सोहळा आज आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन स्क्रीन आपण पाहतोय मोहितला कमी वयामध्ये यशाची भरपूर चांगली शिखरे या खेळाडूंनी देखील गाठली. प्रकार नुकतीच ISPL सारख्या एका मोठ्या दर्जेदार क्रीडा स्पर्धेमध्ये खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. आज टेनिस बॉल क्रिकेटचं ग्लॅमर देखील वाढले. फुल टॉस होता, परंतु या क्षणाला पंचांकडे आशापूत नजरेने पाहिल्याने नो बॉलचा इशारा देखील पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. अवांतर स्वरूपामध्ये एक डाव देखील या ठिकाणी ऍड होते आणि फ्रीडची संधी देखील फलंदाज चरणच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2007 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या प्रकारे फ्रीडचा बॉल आला आणि त्यानंतर प्रत्येक नो बॉलवर एक नवजीवन संजीवनी मिळत गेली. सध्याच्या घडीला ही नवजीवन संजीवनी मिळाली फलंदाज चरणला, परंतु मिळालेल्या संधीचं सोनं कितपत करेल. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर वाईट यॉर्कर रिलीज करण्याचा प्रयत्न, परंतु अप्रतिम दर्जाचा हा बॉल. गोलंदाज मोहितचं कौतुक करावं लागेल. प्रत्येक बॉल रिलीज करत असताना बॅट्समनची मोमेंट त्याच्या माध्यमातून पाहिली जाते आणि त्यानंतर काय असतो याचं प्रात्यक्षिक देखील आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून या ठिकाणी दर्शवताना पाहायला मिळतोय. चांगली लेंथ, चांगल्या लाईनने गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय आणि तो निर्णय या ठिकाणी साकार होत असताना आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर आहे. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये क्रिकेटमध्ये फुटबॉल पाहायला मिळालं. खऱ्या अर्थाने अनेक क्रिकेटर्स धावण्याची क्षमता वाढवण्यासाठी फुटबॉल हा खेळ खेळत असतात, परंतु या ठिकाणी पायाच्या साह्याने बॉल थांबवण्याचा प्रयत्न केला मोहितने. फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली या बॉलवर आणि आतापर्यंत 5 बॉलच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 7 रन आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक रन साठी चालू असलेली तैमय कुणाल 11 या टीमच्या माध्यमातून, परंतु आज एक मोठा खेळ करावा लागेल. प्रत्येक खेळाडूला एक चांगला हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देणारी ही क्रीडा स्पर्धा सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. समोरच्या दिशेने या प्रकारे लोकल ट्रेन धावते ना, प्रत्येक जण सकाळच्या सत्रामध्ये एक नवीन आशा घेऊन त्या ट्रेनमधून निघत असते, परंतु संध्याकाळी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक अनुभव येत असतो आणि सध्याच्या घडीला त्या अनुभवाला लावावा लागेल. या मॅचमध्ये जसा संघर्ष प्रत्येक जण करतो त्याचं सामर्थ्य देखील त्याला मिळतं. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोहितने अवघ्या फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्यात. एक दर्जेदार षटक त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आणि पहिल्या सत्रामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना टीम कुणाल 11 या टीमच्या धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे बिनगडी बाद 7 रन, 7 रन ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. 25 मिनिटांचा कालावधी आता तुम्हाला एका इनिंगसाठी दिला जातोय. त्या 25 मिनिटांमध्येच तुम्हाला एक इनिंग ही कंप्लीट देखील करायची आहे.
7 धावा देखील आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. कुणाल मेडेकर यांच्या ज्या काही जुन्या आठवणी होत्या त्या आठवणींना उजाळ देणारी क्रीडा स्पर्धा सध्याच्या घडी सात धावा देखील आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. 7 रन. लॉक केलाय. टायमिंग प्रॉपर होतो परंतु स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॉल थांबवण्याचा प्रयत्न. वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक दुसऱ्या षटकासाठी मनीष नामक गोलंदाजाला देखील इन्व्हाइट केले. आज हे सर्वच खेळाडू त्यांच्या कलागुणानं वाव ज्या प्रकारे बेते या स्पर्धेच्या निमित्ताने 8 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. जसे प्रत्येकचं स्वप्न पूर्ण करते ती म्हणजे मुंबई आणि आज हे दोन्ही संघ विजयाची स्वप्न घेऊन उतरलेत. एकंदरीत या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने बिनगडी बाद 8 रन एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न या दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. टायमिंग प्रॉपर होतो परंतु चेंडू जाईल लॉंग लेगच्या दिशेने. पंचांचा इशारा येईल. डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव देखील ऍड होते आणि एका रनच्या साह्याने आतापर्यंत पाहता फक्त आणि फक्त 9 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. पावसाच्या एक थेंबाने ज्या प्रकारे मोठं तळ साचलं जातं, झाडावरच्या एक फुलाने ज्या प्रकारे मोठा पुष्पहार निर्मित केला जातो, क्रिकेटमध्ये देखील एक रनने तुम्ही धावफलक वाढवू शकता परंतु त्याला गती देण्यासाठी तुम्हाला षटकार चौकारांची आतिषबाजी ही मात्र जरूर करावी लागते. पोलरलिनचा हा बॉल लॉक केलाय बॅटच्या परफेक्ट स्लॉट मध्ये आणि पाठवलाय मोक्या प्लॉट मध्ये. या स्पर्धेतील पहिला चौकार देखील फलंदाज परफेक्ट स्लॉट मध्ये आणि पाठवलाय मोक्या प्लॉट मध्ये या स्पर्धेत. तर नुकतेच ज्यांचं आगमन या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आदरणीय सुरेश मामा यांचं देखील आम्ही कुणाल मेमोरियल ट्रॉफी 2026 त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने सहर्ष हॅपी मनी उद्योग समूहाचे ते मालक आहेत आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत. वेलकम सुरेश मामा. आपलं देखील कुणाल मेमोरियल ट्रॉफी 2026 या पर्वाच्या माध्यमातून सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. आयुष्यामध्ये माणसाचा देह मरतो परंतु त्याच्या आठवणी मरत नाही. त्यानंतर आदरणीय मधु अण्णा यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय. गौरव त्याचा नंबर आहे का त्याला फोन करून बोल ना. 16 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर होता, पकडला एक सोपा झेल अल्ताफने आणि या स्पर्धेतील पहिला विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या फलंदाजाने दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला डीप सोपा झेल उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय सुरेश मामा यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. आपल्या भारत देशाची परंपरा आणि महाराष्ट्राची संस्कृती अतिथी देव भव रेशीम धाग्याने विणलेली मायेची प्रेमाची उद्गारशाल आणि या स्पर्धेची एक गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन देखील शुभ सन्मान या ठिकाणी होतोय.
तू राशीद बघा ना. ऑन स्क्रीन आपण पाहतोय. तर विनंती असेल की जे मायबाप प्रेक्षक आहेत, जे लेग साईड आमच्या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जे प्रेक्षक खाली बसलेत, त्यांना मी विनंती करू की कृपया करून आपण थोडंसं वरती बसा. विनंती असेल की जे प्रेक्षक लेग साईडला बसलेत, धन्यवाद. खऱ्या अर्थाने प्रेक्षक म्हणजे स्पर्धेचा केंद्रबिंदू असतो आणि त्यांच्याच प्रेमामुळे आपल्या स्पर्धेला 4 तारे लागले जातात. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. या मोमेंटला पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली, परंतु पंचांनी अपील फेटाळली. नवीन बॅट्समन नीरज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होते आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 1 गडी बाद, 16 रन, 16 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट. आतापर्यंत 16 धावा आल्यात. त्यामध्ये सुरुवातीला सलामीला आलेला फलंदाज चरण, जो आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने 4 बॉल पेस केलेत आणि फक्त 2 धावांवर तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या चौफेरीत ज्या प्रकारे मोठमोठ्या इमारती आपण पाहतो, आयुष्य जगत असताना ज्या प्रकारे लहानपणी आपण अनेक मोठमोठी स्वप्न ज्या प्रकारे पाहतो ना, परंतु त्यानंतर कालांतराने ज्या प्रकारे आपलं वय वाढलं जातं, जबाबदाऱ्या आपल्या आयुष्यामध्ये येत असतात आणि त्यानंतर त्या स्वप्नांचा पाठलाग करत असताना संघर्ष ज्या प्रकारे करावा लागतो ना, तसा संघर्ष सध्याच्या घडीला टीम कुणाल 11 या टीमला देखील या मॅचमध्ये करावा लागेल. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना एक मोठा स्कोर त्यांना उभा राहायचा आहे. आदरणीय मधु अण्णा यांचं देखील आगमन या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय. कैलासवासी कुणाल मेडेकर नाही, परंतु त्याच्या ज्या काही आठवणी आहेत त्या आठवणींना विकेट लॉफ्ट केला. टायमिंग प्रॉपर आहे, परंतु डीप मध्ये फिल्डर अल्ताफ पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा झेल. आतापर्यंत क्रीडा स्पर्धा आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. फॉर द विकेट लॉफ्ट केला. टायमिंग प्रॉपर आहे, परंतु डीप मध्ये बॅक टू बॅक दुसरा झेल. अल्ताफ ज्या प्रकारे भरपूर चांगली भूमिका आमची कॅमेरामॅनची देखील राहिली, अशंड टिकण्याचा प्रयत्न ज्याच्या माध्यमातून करण्यात आला. गेम ऑन या चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. 2 विकेट गमावल्यानंतर नवीन फलंदाज मंदार मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. एक विस्फोटक खेळाडू म्हणून देखील या खेळाडूकडे पाहिलं जातं. क्रिकेटमध्ये नाण्याच्या 2 बाजू असतात. एकीकडे संयम असतो तर एकीकडे आक्रमण असतं, परंतु सध्याच्या घडीला आक्रमकतेचा पवित्रा टीम कुणाल 11 या टीमच्या प्रत्येक खेळाडूला करावा लागेल, कारण 2 महत्वाचे बॅट्समन आतापर्यंत त्यांनी गमावलेत आणि 16 धावा मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. संघ अडचणीमध्ये आल्यानंतर आपल्या टीमला सावरणे ही भूमिका प्रत्येक खेळाडूसाठी महत्वपूर्ण असते. आतापर्यंत 2 महत्वाचे विकेट गमावलेत टीम कुणाल 11 या टीमने, परंतु त्यानंतर कालांतराने या मॅचमध्ये या इनिंगमध्ये एक चांगली भागीदारी करावी लागेल. मंदार आलाय स्ट्रायकिंग एंडला. नवीन बॅट्समन मोहित पुन्हा एकदा सज्ज होतोय, ज्याने P1चं पहिले षटक रिलीज केलं होतं. फुलटॉस होता, लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर. डीप मिड विकेटला फिल्डर तैनात होता. फक्त एकेरी धाव या ठिकाणी पूर्ण होते. एका रनच्या साह्याने आतापर्यंत 17 रन. मोहित आलाय पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर. ज्या प्रकारे पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात देखील भरपूर चांगली गोलंदाजी त्याने केली होती. चांगली लेन, चांगल्या लाईनने चांगलं प्रात्यक्षिक त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं होतं. वेग भन्नाट होता. पंचांकडे स्ट्रॉंग अपील. एखाद्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जसं प्रात्यक्षिक आपण पाहतो ना, तसंच काहीतरी प्रात्यक्षिक या मोमेंटला पाहायला मिळालं. बॅटकट आपल्याला पाहायला मिळते. बॅटच्या स्लाइसचा भेद घेतल्यानंतर एक सिंगल कंप्लीट होते. 18 रन. ऑन स्क्रीन आपण पाहतोय मोहित, ज्याने भरपूर मेहनत केली. ज्या प्रकारे आपल्या करिअरची सुरुवात त्याने केली, कमी वयामध्ये यशाची भरपूर शिखरे गाठत असताना नुकतीच ISPL ही स्पर्धा आपण पाहिल्यानंतर स्पर्धेमध्ये देखील हा खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळाला.
लाईन चांगली होती, वेट अँड वॉच ही भूमिका वापरत असताना बॅटच्या स्लाइडचा वेध घेतल्यानंतर एक सिंगल या मोमेंटला मंदार याच्या माध्यमातून कंप्लीट केली जाते. एका रनच्या साह्याने आतापर्यंत 19 रन्स आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. मोठे फटके लगवण्यापासून आतापर्यंत मोहितने रोखले. ज्या प्रकारे भेदक गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. आपल्या वेगाने तो प्रत्युत्तर देतो, परंतु प्रत्येक बॉल रिलीज करत असताना या गोलंदाजीची खासियत जर आपण पाहिली ना, पूर्णपणे बॅट्समनची मोमेंट हा तो रीड करतो. प्रत्येक बॉल रिलीज करत असताना टप्पा त्याच्या 19 वर 2 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. आज अनेक मायबाप प्रेक्षक स्मार्ट मोबाईलवर, मेगा स्क्रीन टीव्हीवर, गेम ऑन या चॅनलच्या माध्यमातून आमच्या समेत जॉईन झालेत. त्या सर्वच क्रीडा रसिकांचा मी सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. आज या कामराज क्रीडा नगरीमध्ये कुणाल मेमोरियल ट्रॉफी लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर आहे. फिल्डर तैना पकडला हा झेल. भरतने मात्र हा झेल पकडला आणि सध्या कुणाल मेमोरियल ट्रॉफीचा थरार लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर आहे. पकडला हा झेल. भरतने मात्र हा झेल. कुणाल 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम बॉल. या ओव्हर नंतर लगेच ड्रिंक्स ब्रेक असेल 2 मिनिटाचा. नवीन बॅट्समन मात्र मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना अमित आपल्याला पाहायला मिळेल. चला मोहित, शेवटचा अंतिम बॉल अजूनही शिल्लक आहे या ओव्हर मधला. नवीन फलंदाज अमित आलाय. गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. मोहित शेवटचा अंतिम बॉल. नवीन बॅट्समन ज्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. या मोमेंटला यू मिस आय विल डेफिनेटली हिट. वेग बेताचा होता मध्ये इंटर झालाय. या मोमेंटला यू मिस आय विल डेफिनेटली हिट. रिलीज केलं आणि रिलीज केलेलं ब्रह्मास्त्र देखील सफल होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. आल्या पावली माघारी परतलाय फलंदाज अमित. ज्या बॅट्समन कडून अपेक्षा होत्या त्या अपेक्षांचं रूपांतर नैराश्यांमध्ये झालंय. 3 ओव्हरचा खेळ झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 19 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. चला ड्रिंक्स ब्रेक झालाय. जे एक्स्ट्रा प्लेयर आहेत कृपया करून आपण पाणी घेऊन जायचं मैदानाच्या. आफ्टर थर्ड ओव्हर कंप्लीट आणि ओव्हर नंबर 4 साठी बॉलिंग ट्रॅकवर भरत फिल्डिंग करत असताना एक इम्प्रेसिव्ह कॅच त्याने पकडला. परंतु सध्याच्या घडीला गोलंदाजी करत असताना देखील भरपूर चांगली कामगिरी करावी लागेल. गोलंदाज भरत ओव्हर द विकेट. भरतचा पहिला बॉल. पंचांकडे स्ट्रॉंग अपील झाली. जसा टप्पा पडला आपले इरादे स्पष्ट केले. जशी कामगिरी मोहितने केली त्याच पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न मी देखील करणार
हे देरी डोळ्यासमोर ठेवून भरतने पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केलेत. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे मंदार. या मॅच मध्ये जी दारोमदार सांभाळायची आहे, परंतु त्यासाठी बॅटच्या स्लाइडचा वेग विकेट किपर थोडासा दूरवर होता, परंतु फक्त आणि फक्त एक रन या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 20 धावा आतापर्यंत होतात डिक्लेअर स्वरूपामध्ये. एक रन डिक्लेअर स्वरूपामध्ये ज्या प्रकारे ऍड झाली. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा झेलची संधी होती, परंतु ही संधी गमावली. जीवनामध्ये ज्या वेळेस तुमच्या आयुष्यामध्ये संधी येत असतात त्यावेळेस त्या संधीचं सोनं तुम्ही करा, परंतु ज्यावेळेस ती संधी तुम्ही गमावताना त्यावेळेस फक्त आणि फक्त चिंता ही मात्र तुम्हाला करावी लागते. शेवटचा अंतिम बॉल. आतापर्यंत शेवटचे 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. भरपूर चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली एकंदरीत भरतची या ओव्हरमध्ये. ज्या प्रकारे 3 बॉल मध्ये त्याने आतापर्यंत फक्त आणि फक्त 1 रन खर्च केला. लॉफ्ट केलाय, टायमिंग प्रॉपर, वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्रीच्या पलीकडे मंदारने मात्र दाखवून दिलं जी दारोमदार फक्त आणि फक्त 1 रन खर्च केलाय. प्रॉपर वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्रीच्या पलीकडे मंदारने मात्र 26 धावा मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 26. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. जर या 2 बॉल मध्ये 2 षटकार आले तर एक समाधानकारक स्कोर टीम कुणाल 11 या टीमच्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळू शकतो. अजून एक मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोचा वेध घेतल्यानंतर डॉट बॉलची समाप्ती. जसा एक षटकार आला आणि त्यानंतर एक चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन स्क्रीन मंदार ज्याने आतापर्यंत एक षटकार लगावलाय. अजूनही शेवटचा अंतिम बॉल या ओव्हर मधला आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल. ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होत आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 27. तर चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. जशी इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल याची नोंद देखील प्रत्येक टीमच्या खेळाडूंनी घ्यायचे. तर सीएसके टीमचे कॅप्टन आणि चेंबूर टायटन्स या टीमचे कॅप्टन जशी इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेक मध्ये टॉस देखील केला जाईल याची नोंद देखील आपण घ्यायचे. 4 गडी बाद 27. 27 लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 4th ओव्हर कंप्लीट. आणि शेवटचं एक षटक कुणाल मेमोरियल ट्रॉफी 2026 या पर्वामध्ये किती धावांना लक्ष पहिल्या सामन्यामध्ये असेल या प्रश्नाचं उत्तर देणारा हे षटक टार्गेट सेट करणारी ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचं अंतिम षटक आणि गोलंदाजीच्या मार्कवर करण नामक गोलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतोय. करणचा पहिला बॉल ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर होता पॉइंटला फिल्डर, परंतु एक सोपा झेल
या ठिकाणी सोडलाय रनआउटची संधी. गोलंदाज करण आलाय. करणचा पहिला बॉल ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर परंतु एक सोपा झेल या ठिकाणी सोडलाय रनआउटची संधी. मॅच कॅचेस विन द मॅचेस. एका झेलची किंमत काय काय असते याचं प्रात्यक्षिक आपण अनेक वेळा पाहिलं. ज्या प्रकारे तिसारा परेराने रोहित शर्माचा झेल 4 रनवर सोडला होता आणि त्यानंतर 264 रनची एक बहारदार इनिंग आपण रोहित शर्माची पाहिली होती. सध्याच्या घडीला ज्या वेळेस मात्र खऱ्या अर्थाने एखाद्या बॅट्समनचा झेल सुटला जातो ना त्यावेळेस एक कॉन्फिडन्स लेवल त्याची हाय होत असते. परंतु आतापर्यंत जर आपण पाहिल्यानंतर 2 वेळा जीवदान मिळाले एकंदरीत बॅट्समन मंदारला. नवीन बॅट्समन यश मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. नावामध्ये यश आहे परंतु या मॅच मध्ये यश संपादन करण्यासाठी फलंदाज यशला मात्र भरपूर चांगला इम्प्रेसिव्ह खेळ करावा लागेल. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत या इनिंग मधले. परंतु या 5 बॉल मध्ये जर किमान 3 ते 4 षटकार जर आले तर एक समाधानकारक स्कोर टीम कुणाल 11 या टीमच्या धावफल लॉस केलाय. टायमिंग प्रॉपर. या स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वाधिक देखणा हाय या टीमच्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळू शकतो. या स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वाधिक बदलले आणि ज्या प्रकारे ताकदीचा पुरेपूर वापर त्याने केला. पुन्हा एकदा आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. बॉटमॅनचा चांगला वापर केला. डीप मध्ये फिल्डर होता. रनआउटची संधी परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती होते. एखादा सेट बॅट्समन ज्यावेळेस चांगलं कौशल्य साकारतो त्यावेळेस भरपूर अपेक्षा असतात. 3 बॉलचा खेळ. चला टॉस या दिशा भरकटली. व्हाईट बॉलचा इशारा. थोडासा दबाव आहे गोलंदाज करण याच्यावर परंतु या दबाव तंत्रामधून बाहेर निघण्यासाठी चांगली लेंथ आणि चांगल्या लाईनने मात्र जरूर गोलंदाजी करावी लागेल. 5 गडी बाद 34 अशी स्थिती आपल्याला मात्र पाहायला मिळते. पुन्हा एकदा लॉफ केलाय परंतु अल्ताफची खास विशेष शैली आहे ज्या प्रकारे तो झेल पकडतो आणि त्यानंतर एक चांगला प्रात्यक्षिक तो साकारतो. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. नवीन फलंदाज आदित्य आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे 2 बॉल या इनिंग मधले शिल्लक आहेत. 34 रन आतापर्यंत होतात. करणने मात्र भरपूर चांगली गोलंदाजी केली. जसं षटकार आला त्यानंतर एक चांगलं कमबॅक. पुन्हा एकदा लॉफ केलाय. टायमिंग प्रॉपर आहे कव्हरच्या दिशेने परंतु या क्षणाला जसा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आपली भरपूर चांगली गोलंदाजी केली. जसं षटकार आला त्यानंतर एक चांगलं कमबॅक. पुन्हा एकदा लॉफ केलाय. टायमिंग प्रॉपर आहे कव्हरच्या दिशेने परंतु या क्षणाला जसा मैदानाच्या आतमध्ये 38 रन आतापर्यंत 2 चौकार आलेत एकंदरीत या क्रीडा स्पर्धेमध्ये. हा बॉल ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. येस इट इज अ व्हाईट बॉल. या शेवटच्या बॉलवर काय टायमिंग पाहायला मिळालंय. ज्या फटक्याची अपेक्षा होती या शेवटच्या बॉलवर काय टायमिंग पाहायला मिळालंय. ज्या देखील लगावला
टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळेल 6 रनच्या साह्याने 45 आणि 46 रनचं टार्गेट असेल. चला नेक्स्ट मॅच चेंबूर टायटन्स या टीमचे कॅप्टन आणि CSK टीमचे कॅप्टन आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. आपण त्वरित यायचं आहे टॉससाठी. 30 बॉलमध्ये करायच्यात 46 रन टीम अर्जुन बॉईज. चला नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे टॉससाठी. CSK आणि 46 रनचं टार्गेट आहे. तर 46 रनचं टार्गेट आहे. चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या. चला पंचांना मी विनंती करतोय की नवीन चेंडू आहेत का अमर सर. जाईल आतमध्ये. नाही नाही खुलतच आहे. चेंबूर टायटन्स टॉस जिंकते. जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम अर्जुन बॉईज
या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. मोहित आपल्याला पाहायला मिळतोय. ऑप्स्टिकच्या थोडासा बाहेर होता, कट करण्याचा प्रयत्न, रन मिळेल. एक सिंगल तर कंप्लीट केली, परंतु डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एका रनच्या साह्याने धावफलक ओपन झाले. सध्याच्या घडीनं अर्जुन बॉईज 11 या टीमचं 28 बॉलमध्ये करायच्या त्या म्हणजे 45. लक्ष थोडंसं दूर आहे, परंतु जीवनामध्ये कधीच कुठली गोष्ट अशक्य नाही. जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील ना, जिद्द चिकाटी तुमच्याकडे असेल तर यश प्राप्ती देखील तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये करू शकता. 28 बॉलमध्ये करायच्या त्या म्हणजे 45. लॉफ्ट केलाय, टायमिंग प्रॉपर आहे. डीप स्क्वेअर लेगला डीप मध्ये फिल्डर तैनात नव्हता. या बॉलवर येईल आज चौकार आणि लॉफ्ट केलाय, टायमिंग प्रॉपर तैनात नव्हता. या बॉलवर येईल फलंदाज मोहितला. चौकाराच्या साह्याने आतापर्यंत 5 रन धावफलकावर होत असताना 27 बॉल मध्ये अजूनही करायच्या त्या म्हणजे 41 रन. आणखीन एक घुटना टेक और बैट्समैन मोहित का सुपर फ्लाइटेड सिक्सर देख. काय घुटना टेक और बैट्समैन मोहित का सुपर हा कमी वयाचा खेळाडू मात्र खऱ्या अर्थाने त्या स्पर्धे पुन्हा एकदा काय स्ट्रोक. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा स्ट्रोक. सलग बॅक टू बॅक दुसरा त्या स्पर्धेमध्ये उद्या असताना आपल्याला पाहायला मिळाला. काय स्ट्रोक. मादक सौंदर्य दाखवणारा सध्याच्या घडीला दाखवली. ज्या प्रकारे 2 षटकार आले फलंदाज मोहितच्या माध्यमातून, एकंदरीत 6 षटकार आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये झालेत. 25 मध्ये करायच्या त्या मात्र 29. आणखीन एक वा भाई वा, पत्रा तोड परफॉर्मन्स. जर हा फटका 29 सामन्याचं चित्र पूर्णपणे बदलून टाकलं. आणखीन एक वा भाई, ज्याने 3 बॉल मध्ये 3 षटकार मारण्याचा विक्रम केला. मोहित मात्र खऱ्या अर्थाने सुपर हिट होत असताना 46 रनचं टार्गेट आणि एकाच ओव्हर मध्ये त्याने अर्ध टार्गेट मात्र पूर्णपणे कंप्लीट केलं. 24 ची आवश्यकता. सुरुवात जर चांगली असेल त्याचा शेवट देखील तेवढा चांगला गोड होता आणि याचं प्रात्यक्षिक दाखवलंय. बंदार आलाय गोलंदाजीच्या मार्कवर. हलक्यादाने एक सिंगल. सेन्सिबल क्रिकेट, कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न. एखादा सेट बॅट्समन ज्यावेळेस चांगली बॅटिंग करतो, चांगले फटके त्याच्या माध्यमातून येत असतात, त्यावेळेस जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सुपर क्लासिकल मैदानाच्या चौफेर. पुन्हा एकदा सुपर क्लासिकल क्रीडांगणामध्ये कुणाल मेमोरियल ट्रॉफी 2026 या पर्वामध्ये मोहित राठोड मात्र इन ऍक्शन मोड मध्ये आलाय.
आणखीन एक. काय फटकेबाजी करतोय. आणखीन एक. काय फटकेबाजी करतोय. गेलं. बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 10 रन करायचे आहेत. वन साइड हिरो सध्या राठोड पुन्हा एकदा हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न. सुनील गावस्कर सरांनी सांगितलेले वाक्य सध्याच्या घडीला आठवले की चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार हा घ्यायचा असतो. आणि सध्याच्या घडीला ज्या प्रकारे हा बॉल खेळत असताना थोडंसं प्रभावित केलं गेलं फलंदाज मोहितला. फुलटॉस होता क्रिकेटमध्ये, या बॉलला माफी नसते. ही चुकी केली मंदारने, परंतु या चुकीला माफी दिली नाही. घडीला ज्या प्रकारे हा बॉल खेळत असताना थोडंसं प्रभावित केलं गेलं फलंदाज मोहित. क्रिकेटमध्ये या बॉलला माफी नसते. ही चुकी केली मंदार धावा. वैयक्तिक 41 रनवर खेळतोय. काय अफलातून बॅटिंग करतोय. आहेत आणखीन एक आणि सामना जिंकलाय. सिक्सर किंग. यस, 42 रन झालेत, त्यामध्ये 41 रन फक्त याच मोहित राठोडच्या. आणखीन एक सामना जिंकलाय. सिक्सर किंग. 7 षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाले आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच मोहित राठोड या ठिकाणी ठरलाय.